राईट द करेक्ट आर्टिकल फॉर फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दाकरता योग्य उपपद लिहा. इथं काय येणार? अम्ब्रेला. ॲन अम्ब्रेला. सेकंड ऑप्शन. सेकंडी आहे शुगर. शुगर ही आपण काउंटेबल नाही, मग काय येईल ते? नो आर्टिकल्स. द मून. फाइंड अल्टरनेटिव्ह युझिंग द वर्ड आर्टिकल्स. खालील प्रश्नात चुकीचे उपपद वापरलेला पर्याय क्रमांक शोधा. आता ॲन एलिफंट, अ बॉय बरोबर आहे. द अर्थ बरोबर आहे. द जून हे जे आहे ते काय? चुकीचे. नंतर दिलं आहे व्हेअर विल यू पुट अ आर्टिकल इन अ फॉलोविंग सेंटेन्स. खालील वाक्यात तुम्ही उपपद कुठे लिहाल? शी इज अ ऑनेस्ट गर्ल. तर बिफोर आर्टिकल लिहाल का नंतर आर्टिकल लिहाल? तर आपण काय लिहितो? बिफोर आर्टिकल लिहितो. ठीक आहे. विच आर्टिकल्स विल यू पुट बिफोर औरंगाबाद इन द गिवन सेंटेन्स. औरंगाबाद काय? नाउन्स आहे. मग दिलेल्या वाक्यात औरंगाबाद पूर्वी तुम्ही कोणते उपपद वापराल? कोणते वापराल? किरण वेंट टू औरंगाबाद. किरण वेंट टू औरंगाबाद कुठलं वापरणार आहे? वापरणार आहे का? नो आर्टिकल. फाइंड अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग ब्लँक्स इन द सेंटेन्स. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. अतुल इज अ गुड बॉय. गुड बॉय आपण काय म्हणतो? अतुल इज अ गुड बॉय. 8 क्वेश्चन दिला आहे. फिल इन द सेंटेन्स विथ द करेक्ट आर्टिकल. योग्य उपपद लिहून वाक्य पूर्ण करा. सीमा इज इटिंग ॲन एग. येईल काही एग. इथं काय? ऑवेल्स दिलं आहे. ऑवेल्सच्या आधी काय लावतो आपण? ॲन लावतो. इथे पण बघा कॉन्सनंट दिलं होतं म्हणून काय लावलं आपण? ए. राईट द करेक्ट प्रिपोजिशन्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. दिलेल्या शब्दापूर्वी योग्य शब्दयोगी अवयव लिहा. आपण आता टाईम सांगायच्या अगोदर आपण काय लावतो? ॲट लावतो. 80 ॲट 9 o'clock. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य शब्दयोगी अवयव वापरून मोकळी जागा भरा. राहुल जम्प द टेबल ऑन द ग्राउंड. आता याच्यावर काय येईल? टू, ऑन, ॲट, फ्रॉम. राहुल जम्प फ्रॉम द टेबल टू द ग्राउंड. कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य शब्दयोगी अवयव वापरून वाक्य पूर्ण करा. समीर ॲट राईस. दाल अँड राईस असं आपण म्हणतो ना, मग काय येईल इथे? दाल विथ राईस. राईससोबत काय खाल्ले त्यांनी? डाळ. रीड द सेंटेन्स. चूज द प्रिपोजिशन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. खालील वाक्य वाचा आणि दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अवयव शोधा. द बॉल इज नियर द टेबल. द बॉल इज नियर द टेबल. फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स. वाक्यातून विशेषण शोधून काढा. वाक्यातून विशेषण. ही इज ॲन ओल्ड मॅन. तो कसा आहे? जुना माणूस आहे. ओल्ड मॅन. ही इज ओल्ड मॅन. विशेषण शोधायचे. कसा माणूस आहे? तर तो कसा आहे? ओल्ड मॅन आहे. फाइंड द ऑपोजिट ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स. फाइंड द ऑपोजिट ऑफ फॉलोविंग ॲडजेक्टिव्ह. आता इथे दिले हॉट. हॉटच्या ऑपोजिट ॲडजेक्टिव्ह काय असेल? कोल्ड. नंतर यूज ऑफ द करेक्ट ॲडजेक्टिव्ह इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात योग्य विशेषण वापरा. द स्टोन इज हार्ड बट वूल इज सॉफ्ट. कसं असते? वूल सॉफ्ट राहतं. विच ऑफ द फॉलोविंग पेअर्स इज नॉट करेक्ट. कोणती जोडी चुकीची आहे ते सांगायचं. टॉल मॅन, हॉट टी, ब्युटिफुल ड्रेस, ब्लॅक पॅरेट. पॅरेट हा पॅरेटचा कलर कसा असतो? ग्रीन असतो. तो ब्लॅक नाही आहे म्हणून चुकीची जोडी कुठले? ब्लॅक पॅरेट. चूज द करेक्ट फ्रॉम द वर्ब इन सेंटेन्स गिवन बिलो. खालील दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे योग्य रूप निवडा. हाऊ डू यू डॅश टू होम. हाऊ डू यू कम टू होम. आपण काय म्हणतो? हाऊ डू यू कम टू होम. इथे काय यूज केले? टू यूज केले म्हणून डू यूज आहे. इथे काय येणार? कमच येणार, कारण केम जर घेतलं असतं तिथे डीड आलं असतं. कमिंग नाही आहे, कम्स पण नाही आहे. ठीक आहे, म्हणून काय आलं? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. खालील वाक्यातील कोणते वाक्य बरोबर आहे? ही मीटिंग मी यस्टरडे. काय आलं असतं इथे? इथे इज पाहिजे होतं. ही इज मीटिंग मी यस्टरडे. ही विल कम टुमारो. तो उद्याला येईल. ही मीट्स मी यस्टरडे. तो काल भेटला. मग इथे जे वर्ब यूज करायचं होतं ते कुठलं होतं? V2 यूज करायचं होतं. V1 घेतलं आहे. ही वॉज कम टुमारो.
आता इथे वॉज झालं, इथे वॉजचं यूज करतो का, त्याला जर उद्या भेटायचं, उद्या यायचं असेल तर इथे विल यायला पाहिजे होतं, म्हणून करेक्ट कुठला आहे, सेकंड. रीड द सेंटेन्स, फाइंड द टेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. खालील वाक्यातील वाचा आणि पर्यायातून काळ ओळखा. आय राईट अ लेटर कोणत्या